पवित्र अशा पद्धतीचं कार्य म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला पाठवायचं आहे, ते पाठवता असताना त्याला गोडधोड करून पाठवलं जातं, तर तशा पद्धतीची शिदोरी आमच्याकडे आहे. तर मला असं वाटलं की आपण प्रकाशन कसं करतो, बुकं घेतो आणि बुकं घेऊन त्याला पॉलिथिन लावतो आणि मग ती पॉलिथिन आपण कायद्यानं सुद्धा ती बंद आहे. तर मी ती पॉलिथिन काढायचं ठरवलं आणि माझे मेहुणे कवी अमृत तेलंग यांनी त्याच्यामध्ये ते अर्ध त्यांचं ती संकल्पना होती की दाजी, आणि ज्या दिवशी ही कादंबरी आली, घरी जेव्हा कादंबरी आली तेव्हा आम्ही अगदी त्यांनी ते शब्द वापरला की आपण शिदोरी सोडूया. माझे मित्र ज्ञानेश्वर खरबे असतील, केशव पाटील असतील, भीमराव तलवाडे असतील, या सगळ्यांच्या संस्करणामधून हे आम्ही तिला त्या याच्यामध्ये दुरडीमध्ये आणून ती शिदोरी या ठिकाणी विचाराची शिदोरी आम्ही या ठिकाणी सोडलेली आहे. आणि ही विचाराची शिदोरी निश्चितच वेगवेगळ्या याच्यामध्ये गोडवा निर्माण करेल असं मला वाटतं. धन्यवाद. तर आपण कर्मचारी असून ही कादंबरी वेळ कसा करणार? मी एक ग्रामसेवक आहे. ग्रामसेवक म्हणजे पहिले 7 मिनिटं झालं, 5 ते 7 मिनिटाला फोन येतो. का क्षत्रिय कर्मचारी म्हटलं की त्याला फोन येतात, काम जरी नसलं तरी फोन असतात, फोन नसलं तरी काम असते. तर अशा या सगळ्या धावपळीमध्ये आपण जर आवड असेल तर सवड निघते. दुसरी गोष्ट, हे कादंबरी करताना मला खूप काही अडचणी गेल्या नाहीत असे नाही, परंतु त्या सांगणं मला उचित ठरणार नाही. परंतु कधी कधी काय होतं, काही आपल्यामध्ये चांगलं विधायक कधी येतं किंवा आपण लिहितं कधी होतो, तर मला तर वाटतं जेव्हा आपले बोटं एखाद्या दगडाकाठी ठेचले जातात, जेव्हा आपल्याला कुठला तरी त्रास होतो, जेव्हा सिस्टममध्ये मला तो त्रास झाला होता, मी त्याचा उल्लेख करणार नाही, मला तो त्रास झाला होता, माझ्या घरूनही काही अंशी त्रास झाला होता, मी त्याचाही उल्लेख करणार नाही. परंतु मी त्या ठिकाणी लोक काय करतात की व्यसनाच्या अधीन जातात. मी इथून या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्हाला त्रास झाल्यानंतर तुम्ही विघातक अशा पद्धतीच्या गोष्टी जवळ घेण्यापेक्षा विधायक गोष्टींना तुम्ही गवसणी घातली पाहिजे, त्याला कवटाळलं पाहिजे, चाहे मग त्रास होऊ जा. आता ते म्हणत होते की मी मॅरेथॉन करतो. मॅरेथॉन हे माझं ताडण आहे. म्हणजे मी दररोज सकाळी उठतो, केशव पाटील आहेत माझे मित्र इथं, तर त्यामुळं मला बैठकीची सवय लागली, मी एकाग्र झालो आणि मला ते लिहितं आलं असं मला वाटतं. एक मिनिट. तर आता मोबाईल व्हॉट्सअपमुळं वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. तर अशा बाबा ज्याच्यामध्ये आपली कादंबरी आली आहे आणि आपण युवा वर्गाला काय आव्हान कराल किंवा वाचनाबद्दल काय आव्हान कराल? वाचन हे मला वाटतं की हे बघा, आपण जे काही आपल्या आजूबाजूला घडतं त्याचंच लेखक लिहित असतो. आणि ते एखादा लेखक लिहितो म्हणजे त्याला खूप वर्ष त्याच्यामध्ये घालावे लागले असतात, त्याचा तो अनुभव असतो. त्याचा अनुभव आपल्याला वाचाय मिळाल्यामुळे आपण त्याच्या अनुभवानं जगत असतो. अर्थातच लेखक वेगवेगळ्या विषयावर मांडतो, कोणी प्रवास वर्णन मांडतं, कोणी कविता मांडतं, कोणी कथा कादंबरी मांडतो, आणि त्याच्यामध्ये समाजाचंच प्रतिबिंब असतं, समाजाचंच ते आरसा असतं साहित्य किंवा हे पुस्तकं. तर अलीकडे पुस्तकं कोणी वाचत नाही अशा पद्धतीचं एक वल्गना होत आहे आणि ती खरी पण आहे. कारण 30 सेकंदाची स्क्रीन आलेली आहे, 30 सेकंदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहोत आणि आपल्याला कुठलंही ज्ञान परिपूर्ण भेटत नाही. एकीकडे म्हणतात तुम्ही हा व्यायाम करा, दुसरीकडे म्हणते हा व्यायाम बंद झालेला आहे, दुसरीकडे म्हणते ते. तर असं नाही. एखादा लेखक, एखादा विचारवंत, एखादा अभ्यासक जेव्हा एखादं पुस्तक लिहितो तेव्हा फार विचारानं लिहितो आणि ते पुस्तक आणत असताना त्याच्यापुढे खूप आव्हानं असतात आणि पूर्वीचे बरेच काही संदर्भ असतात. तर याचा परिपाक त्या लिखाणामध्ये असतो. नवीन पिढीनं वाचन करायला सुरुवात केली पाहिजे. अलीकडे काय झालं, आता मोईन काबरा नावाचा एक विद्यार्थी आहे, तो आता 31च्या मध्ये आहे. तर शरद तांदळे फाउंडेशनचा त्याला 1 लाखाचा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मिळाला. तोही एक तरुणच आहे. तर त्याच्या पुस्तकाची जी संख्या आहे, तो आतापर्यंत कमीत कमी 500 ग्रंथ वाचला आहे. आता माझ्याकडे माझे मित्र सुरजित सिंग महाराज आहेत, त्यांची आणि माझी मैत्री का झाली असं माझे दुसरे मित्र मला विचारतात. तर हा जो माणूस आहे हा इतका प्रेरणादायी आहे की मी यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा सुरजित सिंग महाराजांनी सांगितलं की मी 150 पुस्तकं वाचलेली आहेत. तर त्यांना गाथापाठ आहे, संबंध संत साहित्य आहे, त्याच्यानंतर वैचारिक साहित्य आहे. शेतामध्ये राहून विठ्ठल लष्करी नावाचा माझा गाववाला आहे, तो छावासारखी, मृत्युंजयसारखी 800-700 पानाची कोलटेकण्या बसून कादंबरी वाचतो. यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. न वाचणाऱ्या असं आपण म्हणू नये, तर वाचणाऱ्या लोकांकडे आपण जर पाहिलं तर सुरजित सिंग महाराज असतील किंवा विठ्ठल लष्करी असतील, केशव पाटील असतील, तर अशा लोकांचे सुद्धा आपल्याला आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवून, मोबाईल बाजूला ठेवून आपण वाचन केलं पाहिजे. हीच माझी युवा किंवा विद्यार्थ्यांना विनंती आहे.